लहानपणाची एक आठवण सांगते तुम्हाला, ज्या माझ्या लहानपणाची नाही, ज्या व्यवस्थित असं काहीतरी टाकायचं म्हणजे कसं दिसायला पण व्यवस्थित वाटतं आणि खराब पण नाही होत लवकर. आणि उद्या श्रेयांच्या स्कूलमध्ये आहे रेड डे सेलिब्रेशन. मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे UK's वर्ल्ड. तर चला, आता वाजलेले आहेत 11:15 आणि मी रेडी झालेली आहे. तर सकाळी श्रेयसला काही स्कूलमध्ये सोडून वगैरे आले, मग त्याच्यानंतर घरातलं थोडंसं आवडलं, मग आता रेडी झाले. तर मग म्हणलं चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया. 1-2 दिवस काही काढायला जमला नव्हता, तर म्हटलं चला आज काढूयात. तर आज मी आता थोडंसं आवरलेलं आहे, थोडीशी कामं बाकी आहेत घरातली, परंतु ती मी नंतर करणार आहे. तर मग त्याच्या आधी बोललेलं की मला हे जे आपला फ्रीजचा कव्हर असतो तर तो आवरायचा होता. कारण की काय होतं, मोस्टली आपण काय करतो, इथे जे साईडला कप्पे असतात त्याच्यामध्ये काही गडबडीत वगैरे पटकन ठेवून देतो आणि मग ते बरेच दिवस आपण आवरलं नाही तर ते जास्त होतं आणि मग याला वजन खूप होतं. तर त्याच्यामुळे हे कप्पे काय होतात, फाटण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळे मग कधी मधी हे कप्पे आपण आवरणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपला कव्हर जो आहे फ्रीजचा तर तो जास्त दिवस टिकतो आणि कधी मध्ये आवरल्यावर जास्त पसारा पण होत नाही आणि मग सगळं व्यवस्थित राहतं. मग फ्रीज पण वरतून आतमध्ये स्वच्छ आहे, परंतु हा मला वरतून वगैरे पण क्लीन करेल थोडंसं, आता काम करतेस तर. आणि मग हा कप्पा आवडेल. तर त्याच्या आधी हे तर माझं दरवेळेस फ्रीजवरतीच असतं. तर मग पहिले हे सगळं काढून घेते. आणि मग आपण हा फ्रीज आवरून घेऊया. हे काय होतं, डायरेक्ट कव्हरच असंच ठेवलं ना तर मग हे खूप खराब होतं. त्याच्यामुळे असं एखादं काहीतरी टाकलं तर हे आपलं असं वरचं खराब नाही होत. नाही तर कसं वरती असल्यामुळे आणि घरात तरी अजून श्रेयांचा हात इथं पुरत नाही, तरी पण असं काही टाकलं वगैरे तर हे खराब होतं. तर मग त्याच्यामुळे काय करायचं, मोस्टली ह्याच्यावरती व्यवस्थित असं काहीतरी टाकायचं म्हणजे कसं दिसायला पण व्यवस्थित वाटतं आणि खराब पण नाही होत लवकर. तर चला आता कप्प्यामध्ये काय काय ते पाहूयात आपण. मोस्टली काय होतं, आपण असंच ठेवून देतो आणि याची तर जागा फिक्स आहे, कसं इझी पडते घ्यायला. आणि इथे मी लावून घेणार होते, जे स्टँड भेटतं ते आपण याला लावतो, परंतु ते काय होतं क्लीन वगैरे करताना मग ते खराब होतं किंवा मग तिथलीच जागा जास्त हे होते जर का आपण स्टाईलला लावलं तर. मग त्याच्यामुळे ते मी मोस्टली अवॉइडच केलंय. तर चला आता हे पटापट मी आवरून घेते. याच्यामध्ये काय बारके बारके हे आहेत. हे सगळं जे सामान आहे तर छोटं छोटंच असतं याच्यामध्ये मोस्टली. मग हे काय करते, मी एका ट्रे मध्ये काढून ठेवते म्हणजे सापडायला पटकन. आणि मी जास्त पण काय ठेवत नाही याच्यामध्ये, पेन वगैरे किंवा काही छोटं मोठं असतं, हे जे आपली टोपिन वगैरे असते किंवा हे माझं व्हॅक्सिनचं हे असतं, हे वरती ठेवलं की श्रेयांश घेतो, तर मग मी त्याच्यामुळे याच्यामध्येच ठेवून देते. तर चला, तर मग मी हे कव्हर छान झटकून घेतलेलं आहे. धुवायची काही गरज नाही कारण की सध्या बाहेर पाऊस पण चालू आहे, ते लवकर सुकणार नाही, नाहीतर म्हणजे पुसून वगैरे घ्यावं लागेल. आणि मी हे मध्येच धुतलेलं त्याच्यामुळे जास्त एवढं पण खराब नाही झालं. आणि याच्या खाली मी असा पेपर टाकून ठेवते म्हणजे काय होतं, डायरेक्ट जो आपला फ्रीज आहे तो पण जास्त खराब नाही होत आणि त्याच्यावरती हे टाकल्यावरती कव्हर पण काही जास्त खराब नाही. तर मग चला, तुम्ही पाहू शकता मी हे सगळे कप्पे रिकामे केलेले आहेत यातले. आणि हे झटकून हे मी तुम्हाला बोललं ना, असं ठेवून ठेवून हे कप्पे असे बाहेर येतात. तर चला, आता हे साधं सिंपलचं छोटूसं काम होतं तर ते मी कंप्लीट केलेलं आहे. आणि आता याच्यातलं जेवढं काय काय सामान लागतंय तेवढं मी ठेवते. जे एक्स्ट्राचं आहे, जे काही लागत नाही तर ते पुन्हा आपण टाकून देऊ.
हे माझं इथंच असतं, कारण की मग अंडे वगैरे खाली ठेवण्यापेक्षा इथं ठेवले की व्यवस्थित राहतात, फुटत वगैरे नाही आणि कसं श्रियांच्या पण हाताला लागत नाही. घरात लहान मुलं असली की सगळं सामान असं वरतीच ठेवून द्यायचं. तर चला मग यातलं काय काय सामान आहे ते मी साईडला ठेवते आणि जे लागत नाही ते मग आपण टाकून देऊ. चला तर मग मी सगळं सामान त्यातलं जे लागत नाही ते साईडला काढून ठेवलं आणि जे लागतंय ते पुन्हा या कप्प्यांनी भरून ठेवले. जास्त पण काय करायचं, सामान भरताना एकाच साईडला जास्त भरायचं नाही, तर मग त्याचा बॅलन्स थोडंसं डिसबॅलन्स होतं ते. मग दोन्ही साईडला थोडंसं भरून ठेवलंय. तर मग चला आता थोडंसं फ्रीजला पण क्लीन करून घेते. बाकी काय नाही, थोडंसं स्प्रे मारून फक्त मी पुसून घेणार याला. तर चला मग मी हे पटापट पुसून घेते, कारण की मग पुन्हा श्रेयांशला आणायला जावं लागेल. तर 12:15ला निघते मी, मग 12 वाजता आवरून वगैरे थोड्या वेळाने जायचं. अजून टाइम आहे, तोपर्यंत एखादं काम होईल. कसं होतं, श्रेयांश घरात नसला ना 3च तास घरात नसतो, परंतु अशी भरपूर कामं होतात. नाहीतर दिवसभर घरी असून सुद्धा कामं नाही होत, फटाफट होऊन जातात. काय करू काय नको मग असं काय करावं लागतं. तर चला मग मी पटापट पुसून घेते. तर मग आता माझं हे छान क्लीन करून झालंय. स्प्रेनी कसं लवकर निघून जातं आणि थोडी शाईन येते. असं दुसरं मग पाणी वगैरे नुसतं लावून धुतलं तर अशी फ्रीजची शाईन जाती. तर मग त्याच्यामुळे स्प्रेने, आणि मुलं घरात असले की ते लवकर खराब होतात, कारण की श्रेयांश तर सारखा हात लावत असतो फ्रीजमध्ये. त्याला सारखं उघडायचं असतं, कारण की दही असतं फ्रीजमध्ये, त्याला थंड पाणी लागतं फ्रीजमधलं. तरी मी बॉटल ठेवत नाही, परंतु तो काय करतो, त्याला ग्लासमध्ये पाणी दिलं ना, तो ग्लास आणून 5 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवणार आणि मग 5 मिनिटांनी ते पाणी पिणार. झालं तेवढंच, थंड नाही झालं तरी त्याला बरं वाटतं की आपण फ्रीजमधलं पाणी पिते असं. तर चला मग आता थोडंसं बाकीचं थोडंसं आवरते आणि मग त्याच्यानंतर त्याला घ्यायला वगैरे जाईल. मग ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल आज दिवसभरात काय काय होतंय ते. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2 hours later. चला तर मग फायनली आता मी श्रेयांशला घेऊन आलेली आहे. तर 12:30ला त्याचं स्कूल सुटतं, 1 वाजतोच आम्हाला घरी यायला, कारण की मग तिथे 5-10 मिनिटं इकडे तिकडे होतात. मग येताना पण गप्पा टप्पा मारत येतोच आपण, मग त्याच्यामध्ये 1 वाजतातच आम्हाला. तर मग चला आता मस्त जेवण वगैरे करतो आणि थोडंसं आराम करतो, कारण की मग उठल्यावरती त्याचं पण पुन्हा होमवर्क वगैरे घ्यावा लागतो. त्याला काय आम्ही बाहेर क्लासेस वगैरे नाही लावले, मग त्याच्यामुळे कसं घरीच घ्यावं लागतं. मग त्याच्यामध्ये पण आपला थोडासा टाइम जातो. आणि उद्या श्रेयांच्या स्कूलमध्ये आहे रेड डे सेलिब्रेशन, म्हणजेच उद्या काहीतरी लाल घालून जायचंय, लाल कपडे वेअर करायचे आणि एवढंच असणार आहे. आणि त्याच्यानंतरचा जो मला वाटतं 12 तारीख दिली, फ्रायडेच येतो, तर तेव्हा कसं करायचंय की रेड ड्रेस पण घालायचा, एखादी रेड वस्तू घेऊन जायची, त्याच्यावरती स्टिकर लावून श्रेयांचं नाव टाकायचे आणि त्याच्याबद्दल मुलांना थोडंसं बोलायला सांगायचे. तर असा प्रोग्राम आहे. याच्यामुळे काय होतं, मग मुलांना कलरचं पण नॉलेज येतं. आता या वयात त्यांना कलर इंट्रोडक्शन केलेच पाहिजेत, तर आम्ही केलेत ऑलरेडी, परंतु असं आपण करणं आणि स्कूलमध्ये कसं सगळ्यांसोबत मुलं लवकर ग्रास्प करतात. तर मग त्याच्यामुळे ही ऍक्टिव्हिटी आहे. तर मग त्याची तयारी मी केलेली आहे थोडीशी. मग त्याचे ड्रेस वगैरे काढून ठेवलाय, मग उद्या तो त्याला वेअर करेल. तर मग उद्या कसं काय तर ते तुमच्यासोबत शेअर करेलच मी श्रेयांचा लुक वगैरे. तर मग चला आता छान जेवण वगैरे करतो, आराम करतो आणि मग संध्याकाळीच भेटेल तुम्हाला. तर संध्याकाळी काय आज हेच असणार आहे. जर आपल्याला माहितीच आहे आपली इंडिया विन झालेली आहे आणि जी आपली ट्रॉफी आहे ती, आणि त्याची मिरवणूक काढलेली आहे इथे मरीन ड्राईव्हच्या तिथे. तर वर्ल्ड कप जिंकल्यावरती असते ट्रॉफी सोबत. तर मग त्याचंच आहे. तर संध्याकाळी 5चं टायमिंग वगैरे आहे, परंतु काय आता एवढं लांब जाणं, कारण की इथून ते खूप लांब पडतं, एवढं लांब जाणं पॉसिबल नाही. आणि जाऊन पण विराट कोहली पाहायला भेटेल ह्याची पण काही शक्यता नाहीये. तर मग त्याच्यामुळे तो प्रोग्राम मी स्किप केलेला आहे, नाहीतर माझी खूप इच्छा होती जायची. ते बोलले एवढ्या लांब आणि गर्दी खूप असणार आहे, कारण की 13 वर्षांनी वर्ल्ड कप आलाय म्हटल्यावरती गर्दी तर होणारच आणि तिथल्याच लोकांना जवळ पण पडेल. मग एवढ्या लांबून जा आणि ट्रॅव्हल करायला 2-3 तास लागतात आणि पुन्हा यायला येताना पण खूप गर्दी असते. मग त्याच्यामुळे तो प्रोग्राम मी स्किपच केलाय. तर चला छान जेवण वगैरे करतो, आराम करतो आणि मग डायरेक्ट संध्याकाळीच भेटेल तुम्हाला. स्वस्त गाईज. चला तर मग नमस्कार सगळ्यांना. तर आता 6 वाजून गेलेले आहेत आणि श्रेयांचा नाश्ता वगैरे झालेला आहे. आम्ही छान आराम करून उठलो. तर मग श्रेयांचा नाश्ता झालाय, तर म्हणलं चला आता मी नाश्ता करते
तर आज नाश्त्याला काय नाही, मी सँडविच बनवलेलं आहे, एकदम साधं सिंपल. माझ्यासाठी परतलेलं पण नाही आहे. कसं होतं मुलांना स्कूलला वगैरे द्यायला आणि श्रेयांशला तर मंडेला सँडविचच असतं, तर ब्राऊन ब्रेडचं असतं. तर मग चला मी ते सँडविच बनवलेलं आहे माझ्यासाठी, एकदम साधं सिंपल बनवलं. जे पीनट बटर असतं तर ते लावलेलं आहे ब्राऊन ब्रेडला आणि छान असं हेल्दीवालं सँडविच बनवलेलं आहे. तर मग म्हटलं चला आज गॅलरीमध्ये बसून याचा छान आस्वाद घेऊया, कारण की पाऊस पण नाही आहे, मगाशी येऊन गेला थोडासा आणि वातावरण छान झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर मग म्हणलं चला आज गॅलरीमध्ये बसूयात. तर लहानपणाची एक आठवण सांगते तुम्हाला, ज्या माझ्या लहानपणाची नाही, ज्यावेळेस श्रेयांश लहान होता तेव्हा. तर काय व्हायचं, मोस्टली आजकालची मुलं जेवण करताना त्यांना मोबाईल लागतो. श्रेयांशला पण आता एक टाइम लागतो, कारण की मग रात्री डिनर करताना आमच्या दोघांनाच लागतो, त्याच्यामुळे मग आम्ही श्रेयांशला पण देतो थोडा वेळ. आणि मग तो जेवण करतो पटापटा. दिवसभराचं काय एवढा इश्यू नाही त्याचा, परंतु डिनर करताना त्याला लागतोच, कारण की TV बंद आहे आणि TV ला कसं होतं मग कोणाच्या आवडीचं लावायचं, हा एक मोठा प्रॉब्लेम येतो. तर त्याच्यापेक्षा फोनमध्ये जे ते ज्याच्या त्याच्या आवडीचं पाहतो. तर मग असा प्रोग्राम असतो आमचा डिनरचा मोस्टली. कधीतरी काय विशेष असल्यावरती मग फोन आम्ही स्किप करतो, नाहीतर मग मोस्टली असतोच. तर लहानपणाची आठवण काय, तर मग श्रेयांशला मी लहानपणी फोन नव्हती देत, तर त्याला इथं गॅलरीमध्ये त्याच्या खुर्चीमध्ये लॉक करायचं आणि मग बाहेर इथं कबूतर वगैरे खूप असतात, तर मग तो ते कबूतर पाहत किंवा मग बाहेरचं वातावरण, इकडे तिकडे लोक दिसतातच, मग ते पाहत पाहत आमचं 3-4 टायमाचं जे श्रेयांचं जेवण आहे, नाश्ता आहे, तर ते याच गॅलरीत चालायचं. तर ओपन गॅलरी असल्यामुळे आम्ही याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. तर चला मग पहिले नाश्ता करून घेते. वारं पण सुटलंय, परंतु मध्ये मध्ये छान वाटते, कारण की पावसाळा चालू जरी झाला तरी गरमी होती. असा मनेल असा पाऊस नाही झाला, कारण की काय होतं मध्येच ऊन पडतं, मध्येच पाऊस येतो, तर मग त्याच्यामुळे थोडासा इश्यू आहे यावर्षी मुंबईमध्ये. तर चला मग छान असा नाश्ता करते आणि मग नंतर बोलेलच तुमच्यासोबत. तर चला, तर मग माझा छान नाश्ता वगैरे झाला. तर मस्त असं कधीतरी बसून थोडासा मी टाइम देणं पण खूप गरजेचं असतं, कारण की मग त्याने कसं होतं आपलं मेंटल जे मन असतं किंवा जे मेंटल स्ट्रेंथ असते तर ती नॉर्मल होते आणि आपल्यामध्ये पुन्हा नव्याने एनर्जी येते. तर त्याच्यासाठी थोडासा मी टाइम हा दिलाच पाहिजे. कधीतरी स्वतःला काय वाटतं, कसं वाटतं ते पण स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत. तर मग चला असंच मी थोडा वेळ बाहेर बसून थोडासा मी टाइम एन्जॉय करते, कारण की कसं आपल्यासाठी हा टाइम खूप गरजेचा असतो. मोस्टली कसं होतं मग ह्या कामात त्या कामात हे करा ते करा, तर त्याच्यामध्येच दिवस निघून जातो. कधीतरी असं शांत बसणं खूप गरजेचं असतं. तर चला मग बसल्या बसल्या हे माझ्या छत्रीचं तुटलेलं मागचं तरी अर्ध कुठे गेलंय काय माहिती, तर मग म्हणलं हे नीट करते. तर मग एवढं मी हे मगाशीच चिपकवलेलं, तर मग आता मी चेक करत होते की हे व्यवस्थित चिपकलंय का नाही. तर हे व्यवस्थित चिपकलंय, परंतु हे याचा जो अर्धा भाग आहे तोच कुठे गेलाय काय माहिती. मी हे नीट ठेवलेलं आणि हे दुसरं यालाच होतं, परंतु ते छत्री कुठे इकडे तिकडे केली ते पडले मे बी. ठीक आहे, असं पण पकडायला येतंय. छत्री नवीनच होती, मागच्याच वर्षी घेतलेली. मग म्हटलं दरवर्षीच कुठे छत्री, आणि मग ह्या जुन्या अशाच पडून राहतात. ऑलरेडी घरात 1-2 आहेत, तर मग म्हणलं चला बसल्या बसल्या हे चिपकवते. चला, तर मग तुम्ही पण कधी कधी असा मी टाइम एन्जॉय करता का नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज काय नाही, तुम्हाला तर दाखवलंच ते फ्रीजचं कव्हरचं वगैरे आवरलं. असं कधी मध्ये आवरल्यावरती मग काय होतं, जास्त पसारा नाही होत, किंवा ते तर सांगितलं तुम्हाला ते कव्हर पण खराब नाही होत. आणि मग असंच घरातल्या एक गोष्ट आवरायची. अजून थोडेसे कपडे आहेत, तर ते मला फिटिंगला वगैरे द्यायच्यात, बरेच दिवस झालं पडले. तर मग एक दिवशी ते पण काढून बोललं की देऊन येईल, कारण की आज श्रेयांचा रेड शोधत होते, तर तेव्हा माझ्या लक्षात आलं. आणि माझे पण कपडे आहेत, मी बोललं बघू त्याला रेड घालते, तर मी पण रेड घालेल, परंतु माझा रेड थोडासा नाही का अजून नवीनच आहे तो रेडवाला, आणि तो क्रॉप टॉप वगैरे, मग म्हणलं ते स्कूलमध्ये नको. तर चला, तर मग आता काही नाही, डिनर वगैरे बनवेल, मग मस्त डिनर वगैरे करू आम्ही संध्याकाळी. तर आज गुरुवार आहे, नाही तर मला अंडा खायची इच्छा झालेली, परंतु आता आहे माहिती आहे तर मग नाही करत. तर मग चला, याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.